नमस्कार. चला आज बोलूया आपण विशुद्धी चक्राबद्दल. विशुद्धी चक्र जे आपलं थ्रोट चक्र असतं, इथे थ्रोटमध्ये जे स्थित असतं चक्र, त्याला विशुद्धी चक्र म्हणतात. विशुद्धी चक्राचा किंवा थ्रोट चक्राचा शब्दशः अर्थ जर आपण बघितला ना तर असं दिसतं की एक निळसर एनर्जी असं म्हणू शकतो. ह्याचा रंग पण निळाचा असतो आणि असं म्हणू शकतो की एक शुद्ध, अमृतासारखं शुद्ध अशा टाईपची ही एनर्जी असते थ्रोट चक्राची, जी आपल्यातली संवाद करण्याची शक्ती दाखवते, जी आपली सत्यता दाखवते. त्याला रिप्रेझेंट करणारा चक्र आपला थ्रोट चक्र असतो. ह्याला आपण असं म्हणू शकतो की हा स्वतःला निर्भय बनवतो आणि आपला पॉइंट लोकांसमोर मांडण्यात आपल्याला मदत करतो. अशी ताकद किंवा ऊर्जा देतो जेव्हा हा चक्र पूर्णपणे ॲक्टिव्ह असतो. तुम्ही तुमचं जे मनातल्या गोष्टी आहेत किंवा ज्या डोक्यातल्या गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे बोलू शकता. आता हा ब्लॉक कधी होतो, जेव्हा खूप सारे लोक काय काय बोलत असतील, तुमच्यावरती आरोप लावत असतील आणि तुम्हाला खूप काही बोलायचं आहे पण तुम्ही लहानपणापासून ना काय बोलू शकलात नाही किंवा त्या दाबल्या गेल्या, तुमच्या भावना आहे ना व्यक्त नाही करता आलं, त्यावेळेला तुमचं थ्रोट चक्र ब्लॉक होतो किंवा इनॅक्टिव्ह होतो. आता हे इनॅक्टिव्ह असल्यामुळे कोणते प्रॉब्लेम्स होतात आपण ते बघूया. जसं की हे इनॅक्टिव्ह असल्यामुळे मेन प्रॉब्लेम ना थायरॉईड होऊ शकतो तुम्हाला, बिकॉज तिथे भावना, इमोशन्समुळेच थायरॉईड पण होतो आणि तो डायरेक्ट कनेक्ट असतो इथे थायरॉईड ग्लँडशी, जो की थ्रोट चक्राच्या जवळच असतो. याचं जर एलिमेंट आपण बघितला ना तर हा स्काय एलिमेंट म्हणजे आकाश एलिमेंटशी जुडलेला असतो आणि ह्याचा रंग जर आपण बघितला तर ब्लू असतो, निळा, आकाशी निळा, आकाशासारखा. याच्यात जर मंत्र आपण बघितला ना तर मंत्र आहे हम, ह आणि त्याच्यावरती डॉट, हम. तर ह्याचा जाप करायचा आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर असं बघितलं जातं कधी कधी ना थ्रोट चक्र ओव्हर ॲक्टिव्ह असतो, त्यावेळेला तुम्ही खूप जास्त बोलता, लोकांना जास्त बोलायची सवय असते. बॅलन्स असणं इम्पॉर्टंट आहे सगळे चक्र, ओके. ओव्हर ॲक्टिव्ह असल्यामुळे काय होतं की तुम्ही खूप जास्त बोलता, खोटं बोलता किंवा वाद घालता, मुद्दामून ती गोष्ट परत परत तुम्हाला ना म्हणजे एक्सप्लेन करायची असते खूप जास्त, असं होऊ शकतं. अहंकार किंवा मग खूप जास्त मनाला दुखवणाऱ्या गोष्टी बोलणं अशा टाईपचं होऊ शकतं जेव्हा हे ओव्हर ॲक्टिव्ह होतं. थ्रोट चक्र जेव्हा ओव्हर ॲक्टिव्ह होतं त्यावेळेला. आता याला हील करण्यासाठी आपण काय काय करू शकतो. एक तर तुम्ही ना अफर्मेशन बोलू शकता, जसं की तुम्ही म्हणू शकता की मी माझं सत्य खूप चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो असं म्हणू शकता. किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की माझा आवाज खूप जास्त प्रेमाने भरलेला आहे, माझ्यामध्ये ऐकण्याची पण शक्ती आहे, मी ऐकतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग उत्तर देतो. काही काही लोकांना असतं ना असं की मध्ये थांबून जर बोलतात, ते पण थ्रोट चक्र ॲक्टिवेशनमध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात. याच्या मेडिटेशनसाठी तुम्ही असं व्हिज्युअलाइज करू शकता डोळे झाकून की गळ्याच्या मागच्या बाजूला एक निळसर प्रकाश ॲक्टिव्ह होतोय, अशा टाईपचं डोळे झाकून यू हॅव टू व्हिज्युअलाइज, ओके. आणि जो तुम्हाला प्रकाशमान करतोय, जो ना एक्सपॅन्ड करतोय तुमच्या थ्रोट चक्राला आणि तुम्ही खूप मोकळेपणाने, म्हणजे इकडे जे डार्कनेस आहे मागून जी ब्लू एनर्जी येते ती इकडची ब्लॅक एनर्जीला सगळं काढून टाकते. अशा टाईपचं व्हिज्युअलाइज तुम्हाला करायचं डोळे झाकून. रोज एव्हरीडे याला व्हिज्युअलाइज करा. मी ना ह्याच्यानंतर एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याची पूर्ण साथी चक्राचं एक मेडिटेशन घेणार आहे, म्हणजे जे तुम्ही ना रोज करू शकता. मग त्यांनी तुम्हाला ना फील व्हायला लागेल. तिकडे ना 2-3 मिनटं प्रत्येक चक्राचं मेडिटेशन आपण करणार आहे आणि तुम्ही फील करू शकता मेडिटेशनमध्ये हे चक्र ॲक्टिव्ह होताना, ओके. तर फॉलो करून ठेवा चॅनलला, तर तुम्ही पुढे तुम्हाला माहिती होईलच नवीन काही आपलं आलं तर. क्रिस्टल घेऊन जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर ॲक्वामरीन नावाचं एक क्रिस्टल येतं, ते तुम्ही हातात धरून हे ना रोज, म्हणजे यू जस्ट हॅव टू, ते क्रिस्टल तुम्हाला हातात घ्यायचं आणि पूर्ण फोकस तुमच्या थ्रोट चक्रावरती ठेवायचा. आपोआप ती एनर्जी तिथपर्यंत जाते आणि हे ॲक्टिव्ह होतं, ओके. तुम्हाला फील करायचं आहे, म्हणजे श्वासोश्वास घ्यायचा आहे, तुम्हाला फील करायचं इकडे काहीतरी व्हायब्रेशन फील होत आहे किंवा जे लाईटवाला मी बोलले ब्लू लाईट तिकडनं जाते, इथून ब्लॅक सगळं निगेटिव्हिटी निघते आणि हे ब्राईटिन होतं आहे अजून जास्त ब्लू कलरनी, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. हे क्रिस्टल पण हातात घेऊन केलं तर जास्त लवकर ॲक्टिव्ह होण्यात मदत होते. योगाचं जर आपण बोलायला गेलो ना तर तुम्ही मत्स्यासन करू शकता किंवा मग हलासन करू शकता किंवा सर्वांग आसन करू शकता. हे खूप जास्त चांगलं राहील तुमच्यासाठी.
अजून ह्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही फक्त ना पाणी भरपूर प्या, ग्रीन टी पिया, ह्यानी पण खूप जास्त इफेक्ट पडतो ह्याच्यावरती. आणि सगळ्यात बेस्ट तरीका जो मला दिसलेला आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही ओमचा जाप करा. ओके, म्हणजे मी एकदा करून दाखवते, तुम्हाला आयडिया लागेल. तुम्हाला डोळे झाकायचे, तिथे फील करायचा, म्हणजे तुम्हाला फील आपोआप होईलच, कारण ते थ्रोट चक्रासाठी बेस्ट आहे. फक्त ओमचा जाप करा. भले तुम्ही कुठल्याही रिलिजनचे असताल तरी सुद्धा हे बेस्ट तरीका आहे. जर तुम्हाला थायरॉइड आहे, जर तुम्हाला थ्रोट रिलेटेड काहीही प्रॉब्लेम आहे तरी पण तुम्हाला हे करायला पाहिजे. ओके, कसं करायचं आहे तुम्हाला? असं तुम्ही जेवढं लांब तुम्हाला ओढता येईल तेवढं ओढा. आणि प्रत्येक वेळेला म्हणजे आपला श्वासोश्वास एकतर थांबतो, ठीक आहे, तिकडेच ब्लॉक होतं. मोठा श्वास घ्या आणि त्यानंतर हळूच तुम्ही ओम म्हणायचंय खूप जास्त, आणि व्हायब्रेशन यू फील. म्हणजे ॲटलिस्ट ना मॉर्निंगला 21 वेळा, संध्याकाळी 21 वेळा हे करा. खूप अमेझिंग रिझल्ट भेटेल तुम्हाला, मेंटल, इमोशनल, इनफॅक्ट ना वरचे सगळे चक्रा ॲक्टिव्ह करण्यासाठी दिस इज बेस्ट तरीका. ओके, टू ॲक्टिव्ह युअर म्हणजे थ्रोट चक्र पण, थर्ड आय चक्र पण, क्राउन चक्र पण, युनिवर्सला कनेक्ट करायला ह्या ज्या शब्दाचं व्हायब्रेशन आहे ना ते खूप अमेझिंग आहे. डायरेक्ट युनिवर्सशी कनेक्ट होतं. ओके, डोळे झाकून जर तुम्ही केलं किंवा मग कान बंद करून डोळ्यावरती असं बोट ठेवून जर तुम्ही केलं ना, म्हणजे जर तुम्हाला डिस्टर्ब होत असेल की बाहेरून आवाज येतोय, मला डिस्टर्ब होत आहे, तर फक्त असे डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे, कान बंद करायचे आणि ओम. हे केलं इतकं अमेझिंग वाटेल ना तुम्हाला. म्हणजे एकदा केल्यानंतर पण हे बघा, माझा आवाज लगेच बदलला. म्हणजे इतकं व्हायब्रेशन आहे या एनर्जीमध्ये, आपण असं म्हणू शकतो. अमेझिंग 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 आहे. हे जर कोणी काही नाही करायला वेळ भेटत आहे ना तर हे नक्की करून बघा. तुमचं क्राउन चक्र सुद्धा हलेल हे पण. आणि बघितलं, एकदाच केल्यानंतर लगेच व्हायब्रेशन फील झालं ना, म्हणून आवाज थोडासा असा झाला माझा. तर हे नक्की करून बघा. ओके.